नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 30 डिसेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत रेल विकास निगम लिमिटेड म्हणजेच RVNL याचे नवीन CMD कोण आहेत? कोणत्या देशाने पहिली प्लास्टिक बँक नोट ही लॉन्च केलेली आहे? तसेच ओडिशाची पहिली महिला मुख्य सचिव कोण बनलेले आहेत? या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. एक सूचना, 2025 चे महत्त्वाचे पुरस्कार आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत. तो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आगामी काळामध्ये संयुक्त गट ब आणि गट क या परीक्षेसाठी आपल्याला चालू घडामोडीच्या सेक्शनमध्ये पुरस्कारावर प्रश्न 100% विचारण्यात येतो. त्यामुळे आपण हा जर व्हिडिओ पाहिला तर तो तुम्हाला परीक्षेसाठी नक्कीच फायद्याचा ठरेल. तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण PDF देखील शेअर केलेले आहेत. या PDF तुम्ही प्रिंट करून तुम्ही आपल्या लायब्ररीमध्ये वाचू शकता आणि या PDF मधून आपल्याला वेगवेगळे यशस्वी लष्करी ऑपरेशन्स, टॉप 50 सरकारी योजना, नोबेल पुरस्कार 2025 आणि 2025 मधील महत्त्वाच्या नियुक्त्या याबाबतचे सर्व माहिती ही दिलेली आहे. ही सर्व माहिती आपल्याला आगामी काळामध्ये परीक्षेमध्ये 100% विचारण्यात येऊ शकते. त्यामुळे या सर्व PDF तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता. तसेच सर्व विद्यार्थ्यांपर्यंत या PDF तुम्ही नक्की शेअर करा. आता आपण आजच्या चालू घडामोडीच्या सेक्शनला सुरुवात करूया. सर्वात अगोदर कालचा एक प्रश्न. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. पहिली खेलो इंडिया ट्रायबल गेम्स कुठे होणार आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बिलासपूर. आता आजच्या चालू घडामोडीमधील महत्त्वाचे प्रश्न सुरुवात करूया. प्रश्न पहिला. रेल विकास निगम लिमिटेड म्हणजेच RVNL चे नवीन CMD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मनोज अहुजा, पर्याय क्रमांक 2 सलीम अहमद, पर्याय क्रमांक 3 अनु गर्ग आणि पर्याय क्रमांक 4 अमिताभ कांत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सलीम अहमद. तर रेल विकास निगम लिमिटेड म्हणजे RVNL चे नवीन CMD आता झालेले आहेत श्री सलीम अहमद. त्यांनी 23 डिसेंबर 2025 पासून पदभार स्वीकारलेला आहे. त्यांना 33 पेक्षा जास्त वर्षांचा सिव्हिल इंजिनिअरिंगचा अनुभव आहे. दिल्ली मेट्रो, मुंबई पोर्ट ट्रस्ट यात त्यांना कार्यानुभव आहे. रेल विकास निगम लिमिटेड ही नवरत्न दर्जाची PSU आहे. याची स्थापना 23 जानेवारी 2003 या दिवशी करण्यात आलेली होती. तर लक्षात घ्या RVNL चे नवीन CMD सलीम अहमद. पुढचा प्रश्न. गुजरातमध्ये वाघाची उपस्थिती कोणत्या अभयारण्यात नोंदवण्यात आलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 गिर अभयारण्य, पर्याय क्रमांक 2 कच्छ रण, पर्याय क्रमांक 3 रतनमहल अभयारण्य आणि पर्याय क्रमांक 4 पन्ना अभयारण्य. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रतनमहल अभयारण्य. गुजरात हे आता टायगर प्रेझेंट स्टेट दर्जा त्यांनी पुन्हा एकदा मिळवलेला आहे. NTCAने 33 वर्षानंतर म्हणजेच 1989 नंतर गुजरातला वाघ उपस्थिती राज्य म्हणून मान्यता दिलेली आहे. दाहोदा जिल्हा रतनमहल अभयारण्यामध्ये गुजरात राज्यातील जे ठिकाण आहे या ठिकाणी टायगरचा म्हणजेच वाघाचा प्रेझेन्स आढळून आलेला आहे. गुजरात आता एकमेव राज्य झालेले आहे जिथे सिंह, वाघ आणि बिबट्या ही तिन्ही मांजर प्रजातीची प्राणी या ठिकाणी आहेत. ऑल इंडिया टायगर इस्टिमेशन 2026 मध्ये गुजरातचा समावेश होणार आहे. रतनमहल अभयारण्य हे गुजरातमधील आहे. गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर ते स्थित आहे. तर लक्षात घ्या रतनमहल अभयारण्य कुठे आहे असा आपण आपला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. आणि एकमेव राज्य ज्या ठिकाणी सिंह, वाघ आणि बिबट्या हे तिन्ही मांजर प्रजाती आहेत असे राज्य म्हणजे आता गुजरात हे झालेले आहे. पुढचा प्रश्न. ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनलेल्या आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अनु गर्ग, पर्याय क्रमांक 2 सुजाता मेहता, पर्याय क्रमांक 3 कविता राव आणि पर्याय क्रमांक 4 राधिका मेहता. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनु गर्ग. तर ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आता अनु गर्ग या बनलेल्या आहेत. त्या 1991 बॅचच्या ओडिशा गेडरच्या IAS आहेत. 24 डिसेंबर 2025 पासून त्यांनी आता महिला मुख्य सचिव म्हणजेच ओडिशाच्या मुख्य सचिवपदी आता त्या विराजमान झालेल्या आहेत. 1 जानेवारी 2026 पासून त्या अशा त्यांचा पदभार स्वीकारणार आहेत. ओडिशाच्या इतिहासातील त्या पहिल्याच महिला मुख्य सचिव असणार आहेत. तर एकंदरीतच त्या 47व्या मुख्य सचिव असणार आहेत. 2023 मध्ये त्या ओडिशाच्या पहिल्या महिला विकास आयुक्त झालेल्या होत्या. तर लक्षात घ्या ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव अनु गर्ग. पुढचा प्रश्न. प्लास्टिक 1 रियाल बँक नोट लॉन्च करणारा देश हा कोणता ठरलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 कतार, पर्याय क्रमांक 2 सौदी अरेबिया, पर्याय क्रमांक 3 UAE आणि पर्याय क्रमांक 4 ओमान. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
ओमान. तर ओमान या देशाने आता पहिली प्लास्टिक 1 रियाल बँकनोट ही लाँच केलेली आहे. 11 जानेवारी 2026 पासून ही आता चलनात येणार आहे. जगातली ही पहिलीच प्लास्टिकची 1 रियालची नोट असणार आहे. सेंट्रल बँक ऑफ ओमान म्हणजे सीबीओने ही प्रकाशित केलेली आहे. त्यावर ओमानचे बॉटनिकल गार्डन आणि सुगंधी झाड, ओमानचे बंदर अशा पद्धतीच्या ज्या काही महत्त्वाच्या ओमान देशातील आहेत, या नोटवर छापलेले आहेत. तर लक्षात घ्या, पहिली प्लास्टिक 1 रियाल बँकनोट ही ओमान या देशाने जारी केलेली आहे. पुढचा प्रश्न, BWF वर्ल्ड टूर फायनल्स 2025 मध्ये भारताला मेन्स डबल्समध्ये कांस्य पदक कोणी जिंकून दिले? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 किदांबी श्रीकांत, HS प्रणॉय; पर्याय क्रमांक 2 लक्ष्य सेन, श्रीकांत; पर्याय क्रमांक 3 सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी; आणि पर्याय क्रमांक 4 सौरभ वर्मा, प्रणव चोप्रा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी. तर BWF वर्ल्ड टूर फायनल 2025 यामध्ये भारतीय जोडीला आता ब्रॉन्झ पदक मिळालेले आहे आणि भारतीय जोडी आहे सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी. त्यांना मेन्स डबल्समध्ये हे पदक भेटलेले आहे. टूर कोणती होती लक्षात घ्या, BWF वर्ल्ड टूर फायनल 2025. कांस्य पदक त्यांनी जिंकलेले आहे. त्यांना चीनकडून पराभव पत्करावा लागला. याची स्पर्धा 17 ते 21 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये पार पडली. विजेते मेन्स डबल्स ही गोल्ड दक्षिण कोरियाचे जे आहेत त्यांना हे गोल्ड पदक मिळालेले आहे. तर दक्षिण कोरियाला गोल्ड पदक आणि भारताला ब्रॉन्झ पदक मिळालेले आहे. भारतासाठी दुसरे मेडल्स हे आहे, कारण पहिले जे होते ते PV सिंधू यांनी 2018 मध्ये गोल्ड पदक जिंकलेले होते. लक्षात घ्या, BWF वर्ल्ड टूर फायनल 2025 भारतीय जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना ब्रॉन्झ पदक मिळालेले आहे. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 30 डिसेंबर. 30 डिसेंबर 1906 ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाका या ठिकाणी स्थापना करण्यात आली. तर लक्षात घ्या, मुस्लिम लीगची स्थापना 30 डिसेंबर 1906 या दिवशी करण्यात आली. या घटनेतच भारताच्या फाळणीची बीजे ही रोवली गेलेली होती. लक्षात घ्या, मुस्लिम लीगची स्थापनाचे स्थळ होते ढाका आणि याचे संस्थापक सदस्य आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर या त्यामध्ये संस्थापक सदस्य होते, पहिले होते आगा खान तिसरे, दुसरे होते मोहसिन उल मुल्क आणि तिसरे होते नवाब ख्वाजा सलीमुल्ला. तर ही सगळी माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे, कारण इतिहासामध्ये आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो, की मुस्लिम लीगची स्थापना ही कोणत्या दिवशी झाली आणि याचे संस्थापक कोण आहेत आणि ही कोणत्या ठिकाणी झाली. तर या तिन्ही गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 30 डिसेंबर 1943 सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा आजच्या दिवशी फडकावलेला होता. 30 डिसेंबर 1971 भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर विक्रम साराभाई यांचे आजच्या दिवशी निधन झालेले होते. तर हे होते आजचे महत्त्वाचे दिनविशेष. तर आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, सिंह, वाघ आणि बिबट्या हे तिन्ही मांजर प्रजाती असलेले भारतातील एकमेव राज्य कोणते आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 राजस्थान, पर्याय क्रमांक 2 मध्य प्रदेश, पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र आणि पर्याय क्रमांक 4 गुजरात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपले MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.